नमस्कार मित्रांनो, मी अमोल शिंदे आपलं स्वागत करतो MPSC किडा या यूट्यूब चॅनलवर. SSC म्हणजेच स्टाफ सिलेक्शन कमिशन ही सेंट्रलची पोस्ट आहे. ओके, सेंट्रलची एक्झाम आहे आणि ह्या सेंट्रलची एक्झाम म्हणजेच ही एक्झाम जी स्टेट्स आहेत बिहार, उत्तर प्रदेश, उत्तराखंड ह्याच राज्यामधले मुलं ही एक्झाम देतात. का आपले मुलं हा एक्झाम का देत नाहीत, हा माझा प्रश्न आहे. आणि हा खूप मोठा प्रश्न आहे, कारण की SSC मध्ये जेव्हा आपण सेंट्रलची पोस्ट घेतो तेव्हा त्याचं पेमेंटसुद्धा खूप जास्त असते आणि आपण फक्त MPSCच्या भरोशावर खूप प्रयत्न करत असतो. MPSCच काढायची आहे, मला खूप MPSCमध्ये प्रयत्न करायचा आहे. अरे मुलं खूप जास्त आहेत महाराष्ट्रामध्ये. MPSCमध्ये पोस्ट किती निघतात? खूप कमी निघतात. आणि त्याच्यामध्येही सुद्धा तुम्ही फक्त जर MPSCवर कॉन्सन्ट्रेट करत असाल तर खूप अवघड गोष्ट आहे. SSCच्या सर्व पोस्ट ज्या आहेत ते हे बाकीचे मुलं घेऊन जातात. प्रश्न हा नाही आहे की ते दुसऱ्या राज्यामधून येतात आणि ते पोस्ट घेतात. प्रश्न हा आहे की आपण काय घेऊ शकत नाही. महत्त्वाचा मुद्दा तो आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हटलं की त्यांचीच एक्झाम असं म्हटलं जाते. आपली एक्झाम नाही आहे का? सेंट्रलची पोस्ट आहे, कोणीही घेऊ शकते. प्रॉब्लेम कुठे येतो आपला? प्रॉब्लेम येतो हिंदीमध्ये, की ही एक्झाम जी आहे ती हिंदीमध्ये असते, ही एक्झाम जी आहे ती इंग्लिशमध्ये असते. इंग्लिशमध्ये सुद्धा तर असते ना, तर इंग्लिशमध्ये आपण का देऊ शकत नाही? हिंदी जर आपल्याला अवघड जाते तर इंग्लिशमध्ये आपण ती एक्झाम देऊ शकतो. तर आपण इंग्लिशमध्ये तयारी करणं सुरुवात करायची आहे. इंग्लिशचे शब्दपाठ करायचे आहेत, इंग्लिशमध्ये जास्त फोकस करायचा आहे. खूप इझी एक्झाम असते. SSC MTSचा जर कट ऑफ बघितला मागच्या वेळेसचा जर 72 पर्यंत कट ऑफ आहे महाराष्ट्राचा. महाराष्ट्रामध्ये किती पोस्ट होत्या? जेवढ्या MPSCमध्ये पोस्ट निघत नाही आता तेवढ्या SSCमध्ये महाराष्ट्राकरता पोस्ट निघतात. 750च्या जवळपास पोस्ट होत्या यावेळेस. SSCमध्ये 750च्या पोस्ट होत्या जवळपास आणि SSC MTSमध्ये. आणि याचा कट ऑफ जर बघितला तर तो कट ऑफ खूप कमी होता महाराष्ट्राचा. तर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला SSCमध्ये पोस्ट भेटू शकते, आरामात भेटू शकते. हिंदीमध्ये तुम्हाला प्रिपरेशन करावी लागेल. थोडेसे हिंदीचे बुक्स मिळतात, ऑनलाईन मिळत नाहीत का? महाराष्ट्रामध्ये जरी नाही मिळाले, पुण्यामध्ये नाही मिळाले, औरंगाबादमध्ये नाही मिळाले, ऑनलाईन मिळत नाहीत का? हिंदीमध्ये बुक्स मिळतात ना. हिंदीचे मूवीज आपण बघू शकतो, परंतु हिंदीमध्ये प्रिपरेशन नाही करू शकत. इंग्लिशचे मूवीज आपण बघू शकतो, इंग्लिशमध्ये प्रिपरेशन नाही करू शकत. इंग्लिश जे आहे ते ग्रामरसाठी आपण यूज करू शकतो. MPSCसाठी ग्रामरमध्ये इंग्लिश आपण यूज करू शकतो, ग्रामर वाचू शकतो इंग्लिशमध्ये. तर इंग्लिशमध्ये आपण बुक्स का नाही वाचू शकत SSCसाठी? काय असते SSCचा सिलेबस मला सांगा. SSCचा सिलेबस तो क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड रिझनिंग झालं, प्लस त्याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय असते की GS आपण महाराष्ट्रासाठी वाचतच आहो ना. जेव्हा MPSCची प्रिपरेशन आपण करतो तेव्हा GSचा जो सिलेबस आहे जनरल स्टडीजचा तो आपण वाचतोच ना. तर मग का आपण सध्याच्या परिस्थितीमध्ये SSCवर कॉन्सन्ट्रेट नाही करायचं? SSCच्या पोस्ट सर्व का त्याच विद्यार्थ्यांना द्यायच्या जे दुसऱ्या राज्यामधून येतात? काय रिझन आहे? काहीच रिझन नाही आहे. मला तर काहीच रिझन दिसत नाही आहे. फक्त एवढंच आहे की आपल्यामध्ये विल पॉवर जी कमी आहे. आणि एक दुसरी गोष्ट की SSC जर दिली मी तर मला राज्याच्या बाहेर जावं लागेल. ठीक आहे, राज्याच्या तुला बाहेर जावं लागेल. कोणत्या राज्यामध्ये जाणार आपण? गुजरातमध्ये, मध्य प्रदेशमध्ये, जे लागून स्टेट आहे तर महाराष्ट्राला, तिथे तर आपण जाऊ शकतो, जास्त जर दूर जायचं नसेल तर. तर म्हणून म्हणतो SSCवर कॉन्सन्ट्रेट करा. खूप महत्त्वाचा मुद्दा मी आज तुमच्यासमोर मांडला, एक कडवं सत्य मांडलेलं आहे. जर तुम्हाला प्रिपरेशन करायचीच असेल तर ओव्हरऑल प्रिपरेशन करा ना. का फक्त बँकिंगशी निगडीत राहता? मग तुम्ही बँकिंगमध्ये किती कचरा झालेला आहे, किती मार्क्स तिथे लागतात तुम्हाला. बँकिंगमध्ये खूप सारे मार्क्स घ्यावे लागतात, खूप टाईम मॅनेजमेंट करावं लागतं बँकिंगमध्ये. SSCची आपण एक्झाम देत नाही का? SSCची एक्झाम का देत नाही? तोच महत्त्वाचा मुद्दा आहे इथे. तो मी मांडण्याचा प्रयत्न केला तुमच्यासमोर. जर चुकीचं वाटत असेल तर अनसबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, काही गरज नाही सबस्क्राईब करण्याची. पण SSCची प्रिपरेशन चांगल्या पद्धतीने करा आणि चांगली पोस्ट घेण्याचा प्रयत्न करा. SSC CGL झालं, SSC CHSL झालं, SSC MTS झालं, खूप साऱ्या एक्झाम्स निघतात SSCच्या. 10वीच्या बेसवर सुद्धा एक्झाम्स निघतात SSCच्या स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये. पेमेंटही खूप चांगली असते महाराष्ट्राच्या पेमेंटपेक्षा. स्टेटची पेमेंट खूप कमी असते, सेंट्रलच्या कोणत्याही पोस्टची पेमेंट खूप जास्त असते. आता रेल्वेमध्ये सुद्धा खूप सारे जॉब्स निघत आहेत, तिथेही अप्लाय करण्याचा प्रयत्न करा. का नेहमी तेच लोक पोस्ट घेऊन जातात ह्याचा विचार करा. मग आपण ओरडायला लागतो की बाहेरच्या राज्यामध्ये येऊन आमचं जे आहे हक्क आहे ते दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. अरे नाही, आपण दाबू देत आहो ना. म्हणून मी इथे पॉलिटिक्स करायला बसलेलो नाही आहे. मी फक्त एवढंच सांगण्याचा प्रयत्न करतो की जे विद्यार्थी बाहेरून येतात आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये SSCच्या चांगल्या पोस्ट घेतात सेंट्रलच्याद्वारे आणि चांगली पेमेंट मिळवतात,
तर ते आपण का नाही करू शकत? फक्त माझा मुद्दा एवढाच आहे. धन्यवाद. चुकीचं वाटलं असेल तर अनसबस्क्राईब करा, चांगलं वाटलं असेल तर सबस्क्राईब करा. हॅव अ नाईस डे.